महाराज वानरापूस लढायला लाज वाटली देवाला, वानराच्या पुढे रडायला लाज वाटली देवाला, पण अंतःकरण रडत होतं. हे कळालं एक नंबरच्या संन्याशाला, आणि मारुतीरायनं प्रभूला बाजूला घेतलं. आणि देवा काय अडचण आहे, शोक करता नाही, पाणी नाही डोळ्याला. मारुतीरायनं सांगितलं, प्रभू अख्खं जीवन तुमच्या सेवेत घातलंय, मला सगळं कळतंय तुमचं, तुमच्या दोघांचं हृदय रळतंय. कारण काय, इंद्रजित आमचा जावाई आहे, इंद्रजित आमचा जावाई आहे, सुलोचना आमची मुलगी आहे, रावण आमचा व्याही आहे. मारुतीराय म्हणले, आता नाती लागले का? फॉर्म भरायच्या आधी नाही कळालं तुम्हाला? फॉर्म भरायच्या आधी कळायला पाहिजे होतं आमचे नातेवाईक आहेत. मग भरायचंच नव्हतं ना, आधी तर बँड लावून फॉर्म भरला आणि मग म्हणले त्याला मतदान आणा, आम्हाला आणू नका. किती विरोध केला देवा तुम्ही? हनुमंता ह्या गोष्टी नकळत झाल्या, पण इंद्रजित उठावा लागतो. नाही प्रभू असं करू नका. 18 पद्म वानर, 72 कोटी रिसन, 56 कोटी गोलांगुळ, किती त्रास दिलाय आम्हाला. देवा आम्ही तुमचं काम केलंय, तुमची भाकरी सुद्धा खाल्ली नाही. पाला खावोनी वाहिले पर्वत, पाला खावोनी वाहिले पर्वत, पाला खावोनी वाहिले पर्वत, पाला खावोनी वाहिले पर्वत, बांधियला सेतू सिंधुवरी. पाला खाल्ला आम्ही देवा तुमच्या झाडाचा. एक तिळा इतक्या भाकरीची अपेक्षा केली नाही. पैसा लांब सोडून द्या. इतक्या जिवटपणानं आम्ही काम केले, आम्हाला किती राक्षसांनी त्रास दिलाय. आता तुमची नाती लागतात. आणि एवढा मूर्ख रावण तुमचा व्याही की ज्याला इनी मधलं अंतर कळत नाही. विहीन कळाली ना विहीन. एवढा मोठा मूर्ख रावण जर तुमचा व्याही असेल, तर या मूर्ख रावणानं एका पवित्र स्त्रीला मांसाचे तुकडे ज्यांच्या दातात अडकलेत, अशा घाणेरड्या राक्षसनीच्या सानिध्यात अशोक वाटिकेत आणून ठेवले. इतका मूर्ख तुमचा व्याही, आणि तरी तुम्ही त्याच्याशी नातं लावता. भगवंतानं सांगितलं, हनुमंता जाऊ दे, जे लोक करतील ते फेडतील, पण रावण आमचा व्याही आहे, जाऊ दे. पण इंद्रजिताला उठवायचे. हुशार होते. खेळिया माझी हनुम्याशान. अत्यंत ज्ञानी होते मारुतीराय. उड्डाण केलं. महर्षी वाल्मिकांच्या रामायणातला एक श्लोक लिहून आणला आणि विश्वाच्या मालकासमोर टाकला. वाचा श्लोक. श्लोक वाचल्याबरोबर डोळे भरून आले आणि लक्ष्मणाला सांगितलं, बाळा हे लखन, नाही उठिता येत. का उठिता येत नाही? वर्तोने दावीन नामा, वर्तोने दावीन नामा, वर्तोने दावीन नामा, कोणी मागणी तैसेची करीन, वर्तोने दावीन नामा, वर्तोने दावीन महर्षी वाल्मिक ऋषी जसं लिहिताल तसं जगाच्या बापाला वागावं लागलं. नाही उठिता आला. इतका बंदिस्त अवतार आहे 7वा. एवढा चौकटीत बांधलेला अवतार आहे 7वा. स्वतःच्या मनाला तिळा इतकं सुद्धा प्रभूला काही करता येत नाही. हा अवतार आहे 7वा. आणि कोणाच्याच बापाची जुमानली नाही. ते अवतार आहे 8वा. विठाला विठाला मागची सगळी कर्ज फेडण्यासाठी 8वा अवतार आहे. माझ्या वाचनात आतापर्यंत 28 कर्जदार होते. वाचल्यावर पुन्हा संख्या वाढणार आहे. त्याच्यातली 1 नंबरची कर्जदार होती अहिरावण नावाच्या राक्षसाची पत्नी चंद्रसेना. या चंद्रसेनेनं प्रभूला
आमंत्रित केलं, प्रभू स्वागत आहे तुमचं. पण तिचा अंगठ्यान पलंगच मोडा. दोघायची फजिती झाली. मारुतीरायाची शेपटी रामेश्वरला तुटली. शेपटी नाही रामेश्वरला, मारुतीरायाला. महाराज नवऱ्यावर अतूट प्रेम करणाऱ्या बाईनं शेपटी ओढून घेतली. इतकी तुमच्यात ताकद आहे. पण जी नवऱ्याच्या तीनदा पाया पडती तिच्यात ताकद आहे. जी नवऱ्याच्या पडत नाही महाराजाच्या पडती तिच्यात नाही. जी नवऱ्याला टायमाला जेवायला देत नाही महादेवाला पाणी घालती तिच्यात नाही. जी नवऱ्याला टायमाला जेवायला देत नाही पांडुरंगाला मंजुळा वाहती तिच्यात नाही. जी नवऱ्याच्या तीनदा पाया पडतीन देवाच्या पायाच पडत नाही तिची देवा. तुका म्हणे पतिव्रतांतीची देवावरी सत्ता. माझ्या महिनो, पंढरपुरातल्या मालकानं 7व्या अवतारात मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्राने अंगठ्यानं तिचा पलंग मोडा, तोंडातून शब्द पडला. ज्या अंगठ्याने पलंग मोडा त्याच अंगठ्याला बाण लागन. भिल्ले विंधिले शारंधर. नवऱ्याचं दर्शन घेणाऱ्या बाईनं जिथं बाण लागन तिथंच लागला. आणि द्वापारयुग संपलं, कलीला आरंभ झाला. आणि हे लोकातली यात्रा पंढरीतल्या मालकाची 8व्या अवतारातली संपत्ती. इतकी नवऱ्याचं दर्शन घेणाऱ्या बाईत ताकद. मारुतीरायासारख्याच्या शेपटीला हात लावायची जगात एखाद्या बाईची ताकद असेल का? हा, पहिली गोष्ट यायला तर मधातच प्रवेश नाही. गावजेले हनुमान बार. पण आता एखादी मंची असेल तर ती मारुतीच्या तोंडाला पेडाला येते. अशा लय मंच आहेत ना. येडगळ महाराजांनी सांगितलेल्या त्या सात्विक महाराजांचं थोडंच ऐकत. आता मारुतीच्या तोंडाला पेडा लावला. कसा खाईनीच्या हातानं. कवाईनं सासूचं लुगडं धुतलं नाही, सासऱ्याचं धोतर धुतलं नाही, त्याची संपत्ती हिसकून घेतली आणि नाक बुडूस्तर तुपात चपात्या खाली आणि मारुतीच्या तोंडाला पेडा लावायली. गोळ्या संपल्यात का तुझ्या हातान मारुती पेडा खाला? विठाला विठाला माझ्या माईनं तुमच्यातल्या एका बाईनं शेपटी वाहिड्या बरोबर तुटली. सामान्य ताकद आहे मारुतीरायाची शेपटी वडणं. महाराज नवऱ्याकरता अमृत प्राप्त केलं. नवऱ्याकरता अमृत. तिचं नाव आहे चंद्रसेना. जा रामेश्वरला, नुसती मारुतीरायाची मूर्ती, शेपटीत नाही. कधी कधी चांगलं बघ जा ना. हा, लग्न झाल्यावर सासऱ्यानं दिलेले फुकटे पैसे गोव्याला उडवायला जातात. भिताड अंगाव पडन. विठाला विठाला विठाला. कधी कधी सासऱ्यानं दिलेले ते फुकटे पैसे उडवायला पंढरपूरला जा. जा रामेश्वरला, जा काशीला, जा द्वारकेला, जा गयेला, जा प्रयागला. अशा चांगल्या ठिकाणी जात जाते जरा पचत असते. विठाला विठाला. देवानं माग न पाहता तोंडातून वाक्य पडलं, माय मी या अवतारात मर्यादा पुरुषोत्तम आहे, मला तुझ्याशी लग्न करता येत नाही. पण एक लक्षात ठेव, पुढच्या अवतारात तुला पत्नी करून घेईल. महाराज मागचं कर्ज फेडण्यासाठी हा अवतार आहे. आजचा अवतार आहे का काय? मागचं कर्ज फेडण्यासाठी मागचा. महाराज ती चंद्रसेना सत्यभामा झाली. लय श्रीमंताची पोरगी. जगात सत्यभामेच्या बापा इतका हुंडा कोणीच कोणाला द्यायला नाही. अरे
शेवाळे कोणीच नाही द्याला. किती हुंडा द्याला असं सांगू? किती किती 21 क्विंटल 78 किलो 44 तोळे म्हणजे 22.5 क्विंटल सोनं रोज देणारा मनी बापान द्याला. 22.5 क्विंटल सोनं देणारा मनी. राजा सत्रजिताकडे सूर्याचा उपासक होता आणि त्यानं तो मनी, त्याला काय मुलगा नव्हता म्हणून पोरीलाच द्यायचा होता. भाऊ होता प्रसेन, त्यालाही पोरग नव्हतं. त्याला मारलं वाघानं, याला मारलं कृतवर्म्यानं. याला राक्षसानं मारलं आणि त्याला वाघानं मारलं, दोन्ही मेले. आणि मग सत्यभामा विश्वाच्या मालकाला हीच मागची चंद्रसेना, हे मागचे कर्ज फेडण्यासाठी हा 8वा अवतार आहे. विठाला विठाला काय कर्ज 7व्या अवतारातलं. 7व्या अवतारात एका अस्वलाच्या पोरीनं पाहिलं. ऐका माझ्या माईनं निष्ठेची ताकद. तुम्हाला राग येईन गिरगावकराचा, तुम्ही मिटिंग घ्या म्हणा आपल्या तालुक्यात गिरगावचा बाळू आलाच नाही पाहिजे असं करा. तुम्हाला 30 गाव पठ्ठ्याला 36 गाव. जरा कडक बोलतो ना, पण तुम्हाला कडक बोलण्यात माझा फायदा आहे. तुम्ही जर नियम नाही चुकिले तर तुमच्या पोटी जन्माला येणारी संतती देश चालवणारे, देश भारत देश चालवणारे भारत देश. आणि तुम्ही चुका केल्या की तुमच्या पोटी जन्माला येणारी संतती भंगिरी जन्माला येत असती आणि त्या देशातल्या भाकरी खातो. ते देश चालवायची ताकद त्यांच्यात येत नाही आणि ती ताकद त्यांच्यात यावा याच्याकरता तुम्ही शुद्ध वागणं गरजेचं आहे. हा माझा स्वार्थ आहे. विठाला विठाला अस्वलनीने विश्वाच्या बापाला पाहिलं. अस्वलनीने विश्वाच्या बापाला पाहिलं आणि पाहिल्याच्या नंतर तो पुढे पुढे चालत गेला. दिशेनासा होई तोपर्यंत त्याला बघत होती आणि त्याला बघत 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 डोळे झाकले. वेगात सांगतो, एवढा पुरावा सांगतो आणि मग यशोदेकडे का. कारण 8वा अवतार कर्जबाजारी आहे, फेडावंच लागतंय. आपल्याला सुद्धा सांगितलं देहूतल्या मालकानं, हो तुका म्हणे होता ठेवान तो या भावा सापडाला. मागचा पुण्याचा असेल तरी सापडतो, आबा पापाचा असला तरी सापडतो. बापानं कर्ज करून ठुलन, बाप मेला 7-12 तर जमीन इकताना कर्ज फेडावं लागतं का नाही विठ्ठलराव? फेडावंच लागतंय. आणि बापानं बँकेत पैसे टाकले सानप आणि बाप मेला, पैसे कोणाला असतात पुन्हा? पोराला. आणि बापानं कर्ज काढून 7-12 मेला, अरे योगेश कोणाला फेडायचंय? पोराला. बॅलेन्स नाम पुण्य, कर्ज नाम पाप. विठाला विठाला मायबापाने विचारलं, बाई कशा करता डोळे झाकलेस? काही म्हणे सूर्याच्या प्रकाशाला लाजविला असा सुंदर व्यक्ती पाहला, चंद्राच्या प्रभेला लाजविल इतका सुंदर व्यक्ती पाहला. त्याच्याकडे पाहिल्याबरोबर पाहिलिया वेध लावी बैशे जीवी जडोनी, रूप सावळे सकुमार कानी कुंडल मकराकार, अगणित लावण्य तेज पुंडाळती, रत्नकिळ फाकती प्रभा कानडाव विठ्ठलू, कर्नाटकू तेने मज लावी याला वेधू. काय ते रूप सुंदर आहे, काय रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी. किती सुंदर रूप आहे, किती सुंदर रूप आहे. राजस सुकुमार मदनाचा पुत्र, राजस सुकुमार मदनाचा पुत्र, घोड राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशिकळा लोपलिया. याच्या पलीकडचं कोटी ब्रह्म हत्या श्रीमुख पाहता जाती. इतका सुंदर आहे, एवढा सुंदर आहे. बाई आपल्या फायद्याचा काय? आपण पशु आहेत, आपण अस्वल आहेत, आपण हिंस्र पशु आहेत, तो मानव आहे. त्याच्या सौंदर्याचं इतकं वर्णन कशा करता करते. हृदय छेदलं ग माय बाबा, माझं हृदय छेदलं हो. बघा असं वाटतंय. तो रस्त्यानं जात असताना झाडाच्या फांद्या लहरी देत होत्या. बाबा तो रस्त्यानं चलत होता, सूर्याचे किरण लोटांगण घालत होते. बाबा तो रस्त्यानं चलत असताना काय ते आकाश झालर देत होत. बाबा त्यांनी जरी माझ्याशी लग्न नाही केलं, पण वरिले सावळे परब्रह्म,
तो जगत आनंद कंद जगतपती मी अंतःकरणातून वरलाय आणि बाईनं गंगेच्या कडेला प्राण सोडला. महाराज ही पुण्याची अपेक्षा घेऊन हिची पूर्तता पूर्ण करण्यासाठी विश्वाच्या मालकानं त्याच जामवंती इतीत नख दीड इती केस काय बायको केली असं न आपले तर काय नाटकं करते तो माझ्यापेक्षा 1.5 इंच उंचच आहे. बरी आहे ना बरी आहे तुझ्या थोतरीत हाणायला. हो जरा जास्त गोरीच आहे मग काय करायची तुला उन्हात पाठवायची का. जरा पटपट चलतच नाही हॉटेलीवर ठाची का पाणी द्यायला. काय नाटक किती किती. अरे भेटायली याचं महत्व पाय. लक्ष्मी या रूपात तुझ्या घरी आयली याचं बघ. पण इतके नाटक मागचं कर्ज फेडण्यासाठी आसोलनीशी लग्न केलं जामवंतीशी लग्न केलं जामवंतीशी. अजून एक कर्ज सांगू का मागचं किती कर्ज बाजार वळवळ काम करता रे बसन गपची. हे चांगल्या कपड्यात हे तर हरकत नीट राहते हे बुडातले डेरे फोडीत आहेत. कारण महाराजाकडे चांगलं पोरग इंग्लिश स्कूलला आणि जे नीट वागत नाही ते महाराजाच्या भरतीला. विठाला विठाला त्या महाराजाचा पिना पाडीत आहेत. कमाले वा संस्था चालणारायची. खरंच चांगलं हुशार कोण घालायला. योग असा आला काय सांगत होतो जामवंतीचं प्राप्ती करण्यासाठी कर्ज. महाराज जामवंताचं पण कर्ज होतं. किती कर्ज बाजारी 28 सांगायचेत का तुम्हाला सगळे. पण सगळे सांगितले पहिले इसरते त्याच्यामुळे बस झाले 2-4. जास्त गोळ्या एकखट्या घेतल्या की रिॲक्शन येत असते असे डॉक्टर म्हणतात. मी काय डॉक्टर नाही. विठाला विठाला सातव्या अवतारात जामवंत महाराज काय उपकार आहेत जामवंताचे. जामवंताचे 14 उपकार त्याच्यातले एक उपकार आहेत. आता श्रावण महिना चालू आहे. या मासाचे अधिपती भगवान शिवशंकर आहेत. जन्म जरी विष्णूचा झाला असेल आज कृष्ण परमात्म्याचा पण या मासाचे मालक शंकर आहेत. अधिपती शिवजी येत. तर 14 कामापैकी शिवजींची प्राणप्रतिष्ठा जामवंतामुळे झाली. जामवंत जर प्रभू रामचंद्राला भेटले नसते तर रामेश्वराची स्थापना होत नव्हती. कारण प्रभू रामचंद्राकडे स्थापना करण्यासाठी पुरोहितच नव्हता म्हणजे ब्राह्मणच नव्हता. आणि जंगलात ब्राह्मण कसा सापडत. जंगलात जे सापडत होते ते चित्र धरणारे लावरं धरणारे डुकरं मारणारे अशी लोक होते. यायला पुन्हा प्राणप्रतिष्ठेचे मंत्र येत असतात का नाही. आणि मग जामवंतापाशी आपली अपेक्षा केली मला स्थापना शिवजीची करायची पण ब्राह्मण पाहिजे. जामवंतानं सांगितलं आमच्या मित्राचा नातू ब्राह्मण आहे. त्याचे आजोबा माझे मित्र आहेत आणि ते नातू ब्राह्मण आहे. मी घेऊन येतो. प्रभू रामचंद्र म्हणले कोण आहे. म्हणले रावण आहे. प्रभू रामचंद्र म्हणले येणार नाही बाबा. का आणि तुम्हाला माहित नाही का आमचं आणि त्याचं किती भांडण आहे. त्यानंच तुम्ही बायको चोरून नेली आणि त्याला मारण्यासाठीच ते सगळा प्रयत्न आहे. आणि ते कसा येईल. जामवंत म्हणले त्याच्या आजोबाचं माझं लय प्रेम होतं आणि त्याला माहित होतं त्याच्या आजोबा लय मानतेत जामवंताला. नातू तितका तो उपकार फेडीन जाऊन प्रयत्न करतो. आणि जामवंत लंकेत गेले आणि रावणाला विचारलं लंकेश महाराज 65 खुर्च्या सोन्याच्या वलांडून उत्तम आबा खाली आला रावण आणि रावण पाया पडणार. तेवढ्या अवकाशात जामवंतानं कवटाळा नको रे आस्वालाच्या पाया पडू नकोस. आस्वालाच्या पडू नको. तुला पडायचंच का तर मी ज्याचं भजन करतो त्याच्या पड. कोणाच्या रामाच्या. मी ज्याचं भजन करतोय त्याच्या पड. पण ते लैरगील दोडका होता. खिसून भाजी होत नव्हती ठेसून होत नव्हती आणि चिरून होत नव्हती. ज्यानं खाल्लं त्याचे दात राहत नव्हते. इतका रगील दोडका बियाच्या पण कामी. इतका रगील रावण होता इतका रगील रावण. आणि ते ऐकतो का म्हणले त्यांच्या पाया नाही पडत. म्हणले काका तुमचं काय काम आहे. मग एकच काम आहे म्हणे भगवान शिवजीची स्थापना करायची ब्राह्मण पाहिजे. ते म्हणला तुम्हाला शिवजीची स्थापना करायची कुठं करायची. समुद्राच्या तीरावर. आणि समुद्राच्या तीरावर जर शिवजीची स्थापना तुम्हाला करायची तर कोणाची माय व्याली मी सोडून मंत्र म्हणायची. पहा किती रगील ब्राह्मण होतो. कोणाची माय व्याली म्हणले माझ्या व्यतिरिक्त मंत्रोच्चार करायची. म्हणले ऐका ना मी प्राणप्रतिष्ठा करण्याचा निरोप घेऊन आलो पण यजमान दुसराचे.
मखरे होते की यजमान? ते मै यजमान येत माळ घालणारच बुवा तुम्हाला. रगील गिरगावचा बाळ आहे, रगील माळ घालणार आणि इतक्या लोकायत घालणार. काहड्या काय काशी होईल मग सांगतो. विठाला अजय तुला बी सोडित नाही बापू. मला 900चा मोबाईल आहे, तू कॅमेऱ्यावर किती छापायला बापू. माळ नाही लाज वाटायला पाहिजे. तुला बी गुती तो आज. विठाला विठाला जगताप काका संत मेळेवाल्याला माळ आहे का ते पाकिस्तानीचे तर आहे का माळ? हा हो हो हो, नाही तर पुन्हा कॅमेऱ्यात फोडून टाकीन दुसऱ्या बार लावला तर. मी एक तर भोळा यायला लावू देतो, बाकी कोणी महाराज लावू देण्यात मीच येडा आहे. माझ्या गोळ्या संपलेल्या आहेत. विठाला विठाला कोण आहे यजमान? सीतापती रामचंद्र. रावणानं गुचकी धरली न. राम यजमान आणि मी कस काय ब्राह्मण? ते म्हणले बघा मी आलतो, पण हृदयाला मिठी मारली आबा. आणि रावण म्हणला माझ्या आजोबाचे मित्र येत, तुमचं जर काम केलं तर वैकुंठातून माझे आजोबा मला आशीर्वाद देतील. असू द्या राम, पण मी करतो पोरं इथे. पण जामवंत काय म्हणले लंकेश, रामप्रभूला भगवान शिवजीची प्राणप्रतिष्ठा समुद्राच्या तीरावर करायची, पण पूजेला सामान काय लागन? तूप किती लागन, खारका किती लागत्यान, खोबरं किती लागन, बदाम किती लागतील, खडी साखर किती लागन, सुपाऱ्या किती लागतात, हळीद कुंकू किती लागन, हवना करता तूप किती लागन, समिधा कोणत्या आणायच्या, कोण्या दिवशी हवन करायचं, मुहूर्त प्राणप्रतिष्ठेचं कोण दिवशी आहे आणि त्याचा खर्च किती येईल. काय म्हणला रावण म्हणला जामवंत महाराज माझ्या आजोबाचे मित्र आहेत, एकच काम करतो, ज्याचा यजमान जंगलात आहे त्याचं साहित्य पुरोहितांना आणावं. काही काहीचे वायर ढिले कळालंच नाही. लूज वायर, लूज कनेक्शन, लाईट चालू बंद होतो. ज्याचा यजमान जंगलात आहे, ज्याचा यजमान संकटात आहे, ज्याला यजमानाला शेअर पाहायला भेटत नाही, ज्याच्या यजमानाला गावात जायला भेटत नाही, उरतच ते अशा यजमानाचं सामान पुरोहितांना आणावं. खारका वाट्या सगळं रावणानच नेलं. पुन्हा एक मुद्दा सांगू, जामवंताचं किती उपकार होते प्रभू. 14 पैकी एकच सांगायला बरं का, 13 पुन्हा कधी पाहू. 14 पैकी एकच उपकार सांगतो जामवंताचा, एकच. पुन्हा सांगू का काय उपकार होता? जामवंताचे डोळे भरून आले आणि रावणाने विचारलं काका काय राहिलंय? काही नाही, यजमानासोबत बायको नाही. यजमानासोबत आणि बायको कोणाच्या ताब्यात होती आबा? ह्या नालायकाच्या, म्हणजे तुमच्या नाही. हे टेकलं का शेकलं हे म्हणायचे, मलाच नालायक म्हणलं आहे का नाही? आगावच धंदा ना. कोणाच्या ताब्यात होती? रावणाच्या. मरूस तर देत नव्हतं बेटा. रावणानं सांगितलं काका बायको जिवंत असताना नवऱ्याला पूजेला बसता येत नाही एकट्याला, मेल्यावर सुपारी खोसून बसता येते, पण बायको जर जिवंत असेल तर नवऱ्याला पूजेला बसता येत नाही. मेली बायको तर त्याला विधूर म्हणतात, मग मात्र त्याला सुपारी कमराला खोसून बसता येते. पण रामाची पत्नी जिवंत असेल आणि जर प्राणप्रतिष्ठेच्या पूजेला बसायचं असेल तर जमत नाही. येतो लंकेश, येतो मी येतो. पण रावण म्हणला माझ्या आजोबाला दुःख वाटन, जाऊ द्या, तुमच्या देवाची पत्नी माझ्या ताब्यात आहे, पूजा करूस तर आणतो. पूजा करूस तर उपकार पहा उपकार. महाराज देवावर उपकार करण्याची पात्रता संताची, देवावर. ठीक आहे म्हणले, जा अमक्या अमक्या दिवशी समुद्राच्या तीरावर पूजा करायची. हा, नाव ठेवा रामेश्वर. त्या ज्योतिर्लिंगाचं नाव काय ठेवलं? रामेश्वर. मागचं कर्ज सांगतोय,
कर्ज 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 जामवंताचं एकच उपकार. आणि मग रामेश्वराची स्थापना करायची, पूजा मांडायची ठरली. ही पूजा मांडायची ठरत असताना योग असा आला, शीतेल विमान पाठिलं. महाराज 3 पाट नेले, स्वतःला लंकेशाला, एक रामचंद्रांना, एक माझ्या सीता आई साहेबाला. रामप्रभूच्या मनात शंका आली, एका पाटावर रावण बसलेला आहे, पुरोहित आहे, एका पाटावर मी बसलो, पण ह्या पाटावर कोणाला बसत आहेत बाबा. तर 10 मिनिटाच्या नंतर सीता आई साहेब बसल्या, वळून पाहिलं, सीते तू? हो. कोण आणलं? रावणाच्या 6 पत्न्या आलत्या घेऊन. मंडोदरी नाही, 80,000 बायकापैकी 6 पत्न्या विमानात गेल्या. सीतेला आदरयुक्त बसिलं, खना नारळानं ओटी भरली, पूजे करता बसिलं, पूजा आटपली, गाठ सोडली, नाव घ्यायला लावलं, पुन्हा विमानात बसिलं, अशोक वाटिकेत नेऊन ठेवलं. जामवंताला सांगितलं, तुमच्या देवाचं काम झालं, मी तात्पुरती दिली ती, आता घेऊन चाललो. महाराज, जर सीताई साहेब नसत्या रावणानं दिल्या तर रामेश्वराची स्थापना होत नव्हती, एका ज्योतिर्लिंगाची स्थापना होत नव्हती. उपकार कोणाचे आहेत? जामवंताचे आहेत. आणि या जामवंतानं एकच मागितलं, देवा मला ताकद लय दिलीस रे. ऐका ना, देवा मला ताकद लय दिलीस रे, पण ह्या पठ्ठ्याला आतापर्यंत कुस्ती खेळायलाच कोणी भेटला. ह्या पठ्ठ्याला अजून कुस्ती खेळायला कोणी भेटला नाही, मला कुस्ती खेळणारा दाखितो का. मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रानं संन्याशाकडे बोट केलं, त्या गदेवाल्या संन्याशाकडे. आणि त्या संन्याशानं सांगितलं, देवा जामवंतासोबत कुस्ती खेळायची ताकद आहे, पण मला वडिला समान येत, मला वडीला समान आहेत, याच्याकरता त्याच्यासोबत कुस्ती खेळत नाही. आणि पुन्हा कोणाची माय येली जामवंतासोबत कुस्ती खेळायची? ताकद फक्त एकट्या मारुती राहत होती. आता कोणात ताकद आहे का? मग रे नाही, ताकद फक्त होती रामचंद्रात. पण रामचंद्रानं सांगितलं, मी तुमच्यासोबत कुस्ती खेळलो असतो, पण वाल्मिकानं तसं लिहिलं नाही. वाल्मिकानं तसं लिहिलं नाही. एक काम करा जामवंत, पुढच्या अवतारात तुमची इच्छा पूर्ण करील. आणि हीच जामवंती देत असताना मग जामवंतानं सांगितलं, या लिच्या पिच्या ज्याला पोतं उचलत नाही, ज्याला गोणी उचलत नाही, त्या जावायला पोरगी देत नाही. कोणाला देतान? माझ्यासोबत कुस्ती खेळन त्याला देतो. घातली लंगुटी आणि झाली कुस्ती सुरू. 27 दिवस आणि 27 रात्रा. 28व्या दिवशी जामवंत पाय पडे आणि मग म्हणले, प्रभू माफ करा. म्हणले, पाय कस काय पडे? 27 दिवसात भाकरी खाल्ली नाही, 27 दिवसात पाणी पेला नाही, 27 दिवसात दमला नाही, आणि 27 दिवसात घामाचा थेंब आला नाही. माणूस असतो का? तो माणूस असतोय? देवा तू देव आहेस आणि म्हणून पाय पडतो. आखरीच माई पोरगी दिल्यावर तुम्ही जावाई झाले, मग तुम्हाला माया पडावं लागेल. मागचं कर्ज याच्याकरता अवतार. विठाला विठाला आता राहिलेल्या वेळात एकच बघायचं, हे कर्ज मोजके सांगितले ना 2-4, पुन्हा कधी का आला योग तर पाहू ना आपण. पण आता हे कर्ज फेडण्यासाठी हा 8वा अवतार. मग यशोदेकडेच का? तुमच्या नाशिक जिल्ह्यात का नाही आला? आमच्या परभणी जिल्ह्यात का नाही? संभाजीनगर जिल्ह्यात का नाही? अहिल्यानगर मध्ये का नाही? पुण्यात का नाही? मुंबईत का नाही? नांदेड मध्ये का नाही? महाराष्ट्र सोडून त्या राज्यातच का? गोकुळातच का? यशोदेकडेच का? काय कारण असावा? बरं, यशोदेकडे जगाचा बापू कुंठातला आलाय, येऊ द्या ना, येऊ द्या ना, येऊ द्या. लेकरं मोठे झाल्यावर शिकायच्या निमित्तानं कोणाकडे जाते? मावशीकडे राहते. शहरात जर मावशी असेल आणि हे जर खेड्यात झालं असेल तर शिक्षणाची सोय मावशीकडे ठुलं, मामाची तर ठुलं, चुलत मावशीकडे ठुलं, आत्याची तर ठुलं. कशाला? शिकायला. हे झाल्यात तिथं गेलं ना. ज्या दिवशी जन्माला आलं त्या दिवशी लेकरू दुसऱ्याकडे जातं का? जातं ना महाराज. माय मेली तर झाल्या जर हॉस्पिटल मध्ये माय मेली तर कोण सांभाळायचं त्या पोराला? त्या पोराला कोण सांभाळायचं? एक तर बापाच्या माईनं सांभाळायचं, नाही तर एक तर माईच्या माईनं सांभाळायचं. हेच आधार आहे ना. आणि दोन्ही जर आज्या नसत्याल तर मावशीनं सांभाळायचं.
मावशीच नसल तर कोण्या तरी नातेवाईकानं सांभाळायचं, आणि नातेवाईकच नसतील तर सरकारनं सांभाळायचं. इतकं तर माहिती ना तुम्हाला. याच्या पुढचं पुन्हा सांगू, बस झालं इतकंच. पण हा जगाचा बाप वैकुंठाचा हरी जन्माला आल्याबरोबर बाप जिवंत आहे. बाप जिवंत आहे. लक्षात घ्या राजू, राग येऊ देऊ नका. तो बाप तुमच्या माझ्या बापासारखा बाप नाही. आपल्या बापाकडे किती ज्ञान असेल, लय काम करून पोरायला बंगला बांधाय पुरतो. होय, एका दुकानाचे 2 दुकानं करीन बाप, इतकंच करीन ना पोरायसाठी. 25 ऐवजी 50 एकर द्राक्ष लाईन. होय काका, किती काय करीन बाप. हा होय सोमनाथ महाराज, किती करीत असतो बाप, किती करीत असतो. आपल्या बापायला ज्ञान तरी किती का असेल. देवाचा बाप किती ज्ञानी होता सांगू. देवाच्या बापा देखता 6 त्यांच्या मेहुण्यानं मारले. मेहुण्यानं मारले. नकरीच शोक वधिता बालक नामा म्हणे. धन्य त्याचे ज्ञान, नकरीच शोक वधिता बालक नामा म्हणे. 6 मारले तरी शोकाचा पत्ता नाही. म्हणजे दुःख पचवायची ताकद ज्ञानात असते. ज्याला ज्ञान आहे का ती माणसं दुःख पचित असतात. ज्याला ज्ञान नाही का ते दुःखाला कंटाळून आत्महत्या करीत असतात. विठाला विठाला. एवढे वसुदेवासारखा पिता ज्ञानी आहे, बाप ज्ञानी असून जिवंत आहे, जवळ आहे. सोडायची काय गरज होती हो. माय कोण आहे? माय कोण आहे? माय देवकी. आपल्या माईसारखी माय असेल का? सांगा बरं. इथं सगळे आपलं जर आजारी पडलो, मी आजारी पडलो, माझे बाबा 90ला गेले, मला आई आहे. मी जर आजारी पडलो तर माझी आई गाडीत बसून मला हॉस्पिटलला कुणी नेईन, पण सोबत येईन. आल्यावर डॉक्टरला विनंती करीन, डॉक्टर माझ्या बाळाला वाचवा ना, माझ्या बाळाला वाचवा ना, वाचवा ना, वाचवा ना. महाराज, काळाच्या तडाख्यातून लपवायची ताकद आपल्या आईत असती का? काळाच्या तडाख्यातून लपवायची ताकद आपल्या आईत असती का? नाही. महाराज, अशी आई होती, काळाच्या तडाख्यातून लपवायची क्षमता तिच्यात होती, पण तरी त्या माईला सोडलं. मग माई इतकी विद्वान आहे, पिता इतका विद्वान आहे, मग एवढा असताना यशोदा का पाहली? वैकुंठीचा हरिण ताना यशोदेच्या कशा करता? काय असेल त्या यशोदेकडं? काय एवढं वैभव होतं? महाराज, मागचं कर्ज आहे, मागचं कर्ज आहे, मागचं कर्ज आहे. एका गरीबाचं पोरग देवानं मारलं. गरीबाचं पोरग देवानं मारलं. मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांनी, पंढरीपुरातल्या मालकाने 7व्या अवतारात एका गरीबाचं पोरग मारलं. मालकानं चूक केली. मी म्हणत नाही, पुराण म्हणते. माही काय ताकद आहे देवाची चूक काढायची? पाहावे पुराणी, विचारोनी. पुराण सांगतंय, एका किराताचं लाहोर चित्र सशे धरणाराच्या कुळातलं पोरग भजन करायला बसलं, आणि भजन करता करता बाण मारला, मारून टाकलं. ऐकलं कोणाचं? वशिष्ठाचं. वशिष्ठाचा न्याय चुकला. महाराज, सगळीच महाराज चुकत नाहीत असं तुम्हाला कोण म्हणतंय? अभंग पाठ असले म्हणजे चुका होत नाहीत? ज्ञानेश्वरी पाठ असली म्हणजे चुका होत नाहीत? ब्रह्मचारी राहिला म्हणजे चुका होत नाहीत? संन्यासी राहिला म्हणजे चुका होत नाहीत? महर्षी वशिष्ठाची चूक घडली. सूर्यवंशाचे कुलगुरू. काय चूक? आपल्या गावात तरुण मुलगा मृत्यू पावला, शूद्र तपश्चर्या करतोय. भजन करणं काय पाप आहे? आपल्या संप्रदायात भजनासाठी जात नाही, कुळ नाही, काही नाही. यारे यारे लहान थोर, याती भलते नारी नर, सकळाशी येथे आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. एक पुरावा आहे महाराज, नाही विष्णुदासान, त्याच्या पलीकडचा आहे. आदि करुणी वेश्या, हा शेवटचा पुरावा आहे. आदि करुणी वेश्या, त्याच्या पाठीमाग फार मोठे तुकडे सांगितले. पण आदि करुणी वेश्या, चांडाळाला सुद्धा अधिकार, वेश्येला सुद्धा अधिकार. क्लिंब्याही अधिकार हो. क्लिंबे म्हणजे नपुसक, नपुसक म्हणजे तृतीयपंथी, याला सुद्धा भजन करण्याचा अधिकार आहे. आणि भजनानंच गेलं ना. तुम्हाला एक माहिती आहे का? दादू खोदू पिंजारी कोण्या गावचे होते? दम नाही सप्त्याला, दम नाही भागवतायला, दम नाही पुराणायला, दम नाही मोठमोठाले सप्ते करून रेल चल करायला. पता नाही कोणाला अजून.
अदू खोदू पिंजारी तृतीयपंथी होते आणि तृतीयपंथी असल्यामुळं गावातल्या लोकांनी हाकलून दिलं. हाकलून दिल्याबरोबर 4.5 वर्ष थेंब नाही पडला. थेंब नाही पडला. थेंब. सगळी जनावरं शिवाच्या बाहेरच्या गावायनं चारायला. सगळी माणसं आपोआपल्या नातेवाईकाची तर बोंबलत टप्पू आणायला. 4 वर्ष थेंब नाही. महात्मा आला आणि महात्म्यानं सांगितलं तुम्ही गावातले 2 सात्विक लोक काढून दिले. ते तृतीयपंथी होते पण भजन करणारे होते. ते गावात आणल्याबरोबर उन्हाळ्यात पाऊस पडला. ते महाराष्ट्रात गाव आहे. फक्त शोधा उद्यापासून विठाला विठाला महाराज भजन करणाऱ्या तृतीय पंथाला काढून दिलं. भजन करणाऱ्या तृतीय पंथाला काढून दिलं तर निसर्ग कोपला, मेघ कोपला, वरुण कोपला आणि 4 वर्ष पाऊस नाही पडला. म्हणजे त्यालाही भजन करण्याचा अधिकार आहे. या महिन्याचं मालक कोण आहे? भगवान शिवजी. शिवजीचं भजन केलं एका वेशेनं. तिचं नाव आहे महानंदा. आपल्या संप्रदायात कोंबड्याला पवित्र मानलं का? श्री गुरु धर्म भास्कर वैकुंठवासी वक्ते बाबा म्हणायचे कोंबड्याच्या विष्ठेवर जर पाय पडला तर आमका आमक रिकामी जागा पाप. हे त्यानंच सांगायचं. गिरगावच्या बाळून नाही सांगायचं. विठाला विठाला आणि ते कोंबडं काशी विश्वनाथाच्या मंदिरात आणि तेच कोंबडं पुष्पक विमानात बसून गेलं. टपरे विमानात नाही, पुष्पक विमानात. त्याला विमान पाठिले. माकड चंचळे का नाही? माकड चंचळे का नाही? जुन्या बायकांना विचारा, टिकल्यावाल्यांना विचारित नाही. दिवस माळवता लनुष्या लेकराला माकड तोंड्या म्हणलं की वयस्कर बायका म्हणायच्या ए तसं म्हणू नकोस. माकड तोंड्या म्हणू देत नव्हते छोट्या लेकराला सूर्यास्ताच्या वेळेला. अशी एक त्याच्या पाठीमागं धारणा होती. चंचल वृत्ती माकडाची. आणि हे माकड नेलं त्याला सुद्धा विमानात बसिलं. बाईचं तत्व काय होतं महाराज? ज्या दिवशी सूर्य मावळला आणि सूर्य मावळल्याच्या नंतर जर गिऱ्हाईक आलं तर स्नान करून त्याला नमस्कार करायची. बापन भाऊ समजून वापस करायची. एका गिऱ्हाईकानं उत्तम आबा हत्तीवर सोनं आणलं होतं. वैकुंठवासी ज्ञानसूर्य प्रतिज्ञानोबाराय रंगनाथ गुरुजी परभणीकर म्हणायचे. हो, पुराणाचे गाढे अभ्यासक वैकुंठवासी माधव महाराज मगर सांगायचे. वैकुंठवासी पांडुरंगाचे उपासक नवरात्रात सुद्धा साहेबराव महाराज सोनोटीकर घट मांडायचे. पण घट मांडल्यावर देवीची प्रतिमा मांडित नव्हते. त्या घटावर पांडुरंगाची मूर्ती मांडायची. आपुला तो एक देव करून घ्यावा. पांडुरंगाशिवाय कोणालाच मानलं नाही. आणि त्यानं सांगावा काय ताकद महाराज या लोकांची, काय अधिकार या लोकांचा, काय निष्ठा या लोकांची. म्हणून जगाचा मालक त्यांच्या ताब्यात होता. काय सांगू लागलो? सोनं आणलं. हत्तीवर बिजवारा आला. हत्ती दारात उभा आहे. माकडानं अंग खाजिलं. वेशा म्हणजे काय? सोनं चमकू लागलं. जाय म्हणा त्याला. बाईनं नमस्कार केलता बाप म्हणून, भाऊ म्हणून. जात नाही. वापस जाय, वापस जाय. सूर्य मावळल्याच्या नंतर हत्तीवर जरी बिजवारा आला तर सूर्य मावळल्याच्या नंतर स्नान करून शिवजीचं भजन करायचं आणि या भजनात माकडन कोंबडं नाचायचं. महाराज विश्वाच्या पाठीवर वेशा वैकुंठाला गेली. म्हणजे हा संप्रदाय प्रत्येकाला इथं भजन करण्याचा अधिकार आहे. फक्त पांडुरंगाला ज्ञानोबाराय तुकोबारायला आवडेल असं भजन केलं की ते देवाला आवडत आहे. आणि एका वशिष्ठांचं ऐकून मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रानं चूक केली आणि एका किराताचं पोरग मारलं. त्या बाईनं ते पोरग आणलं. वैकुंठीचा हरिण ताना यशोदेच्या घरी ते पोरग मारलं. दारात प्रभू रामचंद्राच्या प्रेत ठेवलं. प्रभू रामचंद्राने मारले. तिला कसं काय कळालं? त्याच्या अंगात बाण होता. आणि बाण होता राम नाम मुद्रांकित. राम मुद्रांकित बाण होता. म्हणजे हा बाण रामचंद्रांनी मारलाय. आणि सुमंताने विचारलं बाई प्रेत आणलंस मशानात का नेत नाही? नेते. पण ज्यानं मारलंय त्याला विचारायचं कोण मारलंय? रामचंद्राने. कशाहून? हे बाण कोणाचं आहे? सुमंत म्हणले बाई रामचंद्राचं आहे. आमच्यात मालकान मारलं पण माफ करणं. ऐकान म्हणले माफ करायला काय हरकत नाही पण पोरग मग माफ करायला काय हरकत नाही पण मुलगा मा आहे. मी त्याची मा आहे. आणि पोराच्या हातानं माईचं काम सोयीचं व्हावा. पोराच्या हातानं माईचं काम सोयीचं व्हावा. आज पोरग मृत्यू पावले आणि 80 वर्षाच्या माईला पोराची माती करावी लागती. सुमंत तुम्हाला बरं वाटते का? ऐकता का सुमंत? ऐकता का? ह्या पोराच्या जाग्यावर, ह्या पोराच्या जाग्यावर तुमचं पोरग होय.
ह्या पोराच्या जागेवर तुमचं पोरग होय आणि माझ्या जागेवर जर तुम्ही माय असायलात तर तुम्ही सहन करताल का? डोळे भरून आले. सांगा तुमच्या मालकाला. बाई न्याय मागण्यासाठी आली. पंढरपुरातले मालक दोन्ही हात छातीवर हात टेकले आणि सांगितलं बाई माफ कर. तिनं सांगितलं जगाचा बाप आहेस, विश्वाचा बाप आहे, तुला शासन करायची आमच्यात काय ताकद आहे, तुला शिक्षा करायची आमच्यात काय ताकद आहे, आणि आम्हाला जिवंत ठेवायचं का न ठेवायचंय तुझ्या हातात आहे, आणि आम्ही तुला काय शासन करणार आहे. पण देवा मग भजन करणारं पोरग होतं रे, मग परमार्थ करणारं पोरग होतं रे. माझ्या पोरानं कधी तंबाखू खाल्ली नाही, कधी गुटखा खाल्ला नाही, कधी बिडी वळली नाही, कोणाला चुना मागितला नाही, कधी नस वळली नाही, काही व्यसन केलं नाही देवा. साधं सुपारीचं खाण खाल्लं नाही रे देवा. शिकाऱ्याच्या कुळातले, लाहोर चित्र ससे धरणाऱ्याच्या कुळातले, मांसाहार कधी खाल्ला नाही, कधी पक्षाची हत्या केली नाही, कधी कोण्या पशुची केली नाही, एखाद्या प्राणी मात्राला मारलं नाही, सर्व प्राणी मात्रावर दया करणारं पोरग होतं देवा. तुझं भजन करू लागलं, मारलंस. येते देवा. बाई काय पाहिजे, एकच काम कर, मला एकट्याला अंत्यविधी करता यायचा नाही, खांदा द्यायला देव. चुकल्या चांगल्या चांगल्याला पाया पडावं लागतंय. चुकलं होतं ना, चूक केली तीन मारलं ना, खांदा द्याला. सुमंतान खांदा द्याला. अग्नी कोणी द्यालाय? कोण होतं बाईला अग्नी द्यायला? जगाच्या बापान भडाग्नी द्याला. पोरग पेटीलं वापस फिरताना डोळ्यातलं पाणी शरयूच्या पात्रात पडत होतं. डोळ्यातलं पाणी पडत असताना शरयू न्याय देत होती, माय तुला विश्वाच्या मालकान दुःख दिलंय. देवदी माय तो जगाचा बाप आहे. देवदी माय त्याच्या अंगठ्यातून गंगा निर्माण झाली. अनंत पाप्यांचं पाप धुणारी गंगा त्याच्या अंगठ्यातून जन्माला ती इतका पवित्र आहे, त्याला मी कशाला शिक्षा देऊ. आणि निघत गेली रडत, पण रडता रडता हृदयातून एक आवाज निघला. त्या आवाजाचं नाव आहे टळटळाट. त्या आवाजाचं नाव आहे टळटळाट. महाराज शापाला उशाप आहे, गरीबाचा टळटळाट घ्यायचा नाही. गरीबाचा टळटळाट फेडण्यासाठी जगात तीर्थ नाही. गरीबाचा टळटळाट फेडण्यासाठी कोणतंच भागवत तुम्हाला उद्धार करणार नाही. गरीबाचा टळटळाट फेडण्यासाठी लाखो कीर्तन आहे का, तरी तुम्हाला त्याच्यात पश्चात्याला पर्याय नाही. आणि तिचा टळटळाट आदळला आणि देवाच्या अंगावर पडला. देवा माझं पोरग मारल्यावर मला जसं दुःख झालं रे, तसं दुःख तुझ्या मायबापाला होईल, तितकं दुःख तुझ्या मायबापाला होईल. चला, किराताचं पोरग भजन करते, किती आनंद वाटला असेल. मोठं झालं भजन करीत होतं, मोठं. आता देवकी मातेला पोरग झाल्या झाल्यात 8 वर्षाचं झालं, किती आनंद वाटला असेल. आणि झाल्या झाल्याच बोलू लागलं, नंदाच्या घराला मजने गोकुळाला. किती गुणवान असेल, किती गुणवान. आई बाबा हे राखण करणार आहेत का? मनशी रक्ष पाळ ते म्या मोहिले सकळ. मी त्याला मोहून टाकलंय, मोहून टाकलंय. तुम्ही मला नुसता उचला. उचलीला कमळापती सांगितलं आई बाबा मला नुसतं उचला, नुसतं उचला. तुमच्या हातापायातल्या बेड्या आहे ना, राहणार नाहीत. किती कौतुकजन्य पोरग असेल. राक्षस मोहून टाकले, उचलल्याबरोबर बेड्या गळाल्या, पण राहिलं का मायबापाजवळ? नाही. कुठं न्या म्हणलं? नंदाच्या घरी. महाराज मागचं कर्जाचं गाठोडं फेडण्यासाठी मायबापाला सोडून 11 वर्ष 53 दिवस, मोजा भागवतातले दिवस, 11 वर्ष 53 दिवस यशोदेच्या घरी राहिला आणि 54व्या दिवशी मायबापाला मुक्त केलं. म्हणून मालक पहिल्या कडव्यात वैकुंठीचा हारी. म्हणा 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 बा म्हणा. वैकुंठीचा हरी, वैकुंठीचा हरी, वैकुंठीचा हरी, वैकुंठीचा
मालक यशोदा आई साहेबाकडे आला. एक कारण सांगतो. बरोबर 12ला आपण नारळ फोडून देवावर पुष्पाची वृष्टी करू. म्हणून तर आज 10 ते 12 कीर्तन आहे. मालकाचा जन्म आहे आजचा. एक कारण सांगतो आणि मग विश्वाचा बाप सगळे अवतार दिवसा एकच अवतार रात्री का, याची 1-2 कारण सांगून माझ्या ठरलेल्या टायमात आऊत सोडून देतो. विठाला विठाला विठाला. महाराज स्वतःच मागचं एक कर्माचं गाठोड होतं. म्हणून मायबापाला जगाच्या मालकानं सोडलं आणि यशोदेकडे वैकुंठातला हरी गेला असं जनाबाई नमूद करतात काका. पण शंका एका गोष्टीची आहे, यशोदेकडंच का? असं काय होतं यशोदेकडं की जगाच्या बापानं स्वतःच्या मायबापाला सोडून तिच्याकडे जावं, स्वतःच्या आईचं दूध न पेता यशोदेचं प्यावं, यशोदेला झालेली मुलगी इकडं परत करावी आणि आपण तिच्याकडे जाऊन वक्षस्थळाला बिलकुल तिचं दूध प्यावं, असं काय असावा? त्याचं एकमेव कारण होतं, यशोदा अशा गावातली स्त्री होती किंवा अशा वाड्यातली स्त्री होती की तिच्याकडे गाई 9 लाख होत्या. तिच्याकडे गाई 9 लाख होत्या. गाईचा एक पौराणिक सिद्धांत बघा. गाईचा एक पौराणिक सिद्धांत. वैकुंठवासी चक्रांकित महाराज सांगायचे, एखाद्या व्यक्तीची आई जर बालपणी मृत्यू पावली तर आईच्या सेवेचा ओसंगा संपला. आईच्या सेवेचा ओसंगा संपला. एखाद्याचा पिता जर लवकर वारला तर बापाच्या सेवेची कर्मशील वृत्ती संपली. मग आपण ह्या सेवेचं पुण्य कुठं प्रगट करायचं? तर या पवित्र हाताने आपल्या उत्पन्नातला खर्च, एखादी कडब्याची पेंढी ज्वारीच्या, मकेची पेंढी हिरवीगार एखाद्या गाईला जर समर्पित केली तर वाडवडिलांच्या सेवेचं पुण्य तिच्या चाऱ्यातून प्राप्त होते. एका गाईच्या यशोदेकडे किती गाई होत्या? 9 लाख. हे गिरगावचा बाळू सांगायचं म्हणून ऐकतात का? आई तुझा मी एकुलता एक, गाई राखे तो 9 लाख, गाई राखो न झिजले नक, मला जेऊ घाल यशोदे घराकडे चाल, मला जेऊ घाल. म्हणजे 9 लाख गाई होत्या एकट्या यशोदेकडे. असे 9 नंद होते. 9 नंद. पण नंदराजाकडे 9 लाख गाई आणि या नंदराजाच्या पत्नी यशोदा. म्हणजे आई वडिलाच्या सेवेचा परतावा सुद्धा गायीच्या सेवेत प्राप्त होत असतो. दुसरं एक कारण आहे का? आपल्या संस्कृतीमध्ये बापाचं पिंड, आजोबाचं पिंड पाडल्याच्या नंतर त्या पिंडाला तर्पण विधी नाही सांगायला. पिंड सांगतोय, पिंड आणि तर्पण वेगळं. पिंड पाडल्याच्या नंतर जर कावळ्याचं तोंड लागलं तर एकच समजायचं, आपले पितर मृत्यू लोकातून मुक्त झाले. पण मृत्यू लोकातून मुक्त झालेला पितर कावळ्याने तोंड लावल्यावर फक्त मृत्यू लोकातून मुक्त होतो, मृत्यू लोकातून. पण आर्यमा नावाच्या पितराकडे जाण्यासाठी तर्पणविधी करावा लागतो. आणि तर्पणविधी आपल्याला करता येतो का? तितकी लायकी आहे का? तितका अधिकार आहे का? तेवढा आहे का? नाही. पण तोच नैवेद्य एक गंगेत समर्पित करायचा, सदाव्रत नावाचा विधी सोमनाथ बुवा. आणि एक नैवेद्य पाटावर पिंडा करता ठेवतात. तोच नैवेद्य गावरान तूप लावून जर गाईला समर्पित केला तर तर्पणविधीचं पुण्य प्राप्त होतंय. तर्पणविधीचं. आणि मग तो बाप, तो आजोबा, तो पंजोबा आर्यमा नावाच्या पितरात विलीन होत असतात. मग आर्यमा नावाच्या पितरात विलीन करण्यासाठी गिरगावकराला लाखो जरी वेदाचे मंत्र आले तर गिरगावकरात ती पावर नाही. ती पावर आहे गाईच्या मुखात. आणि तो नैवेद्य गाईला समर्पित केला की त्या कुळातला व्यक्ती आर्यमा नावाच्या पितरात विलीन होत असतो. किती गाई? नाही, किती गाई मुक्त करतात? एक नारकर, एक गाय काका, एक. आपलं तर्पणविधीचं काम पूर्ण करते. आणि यशोदेकडे किती होत्या? वा. बजाल्या 2 गोष्टी पुन्हा ऐकायचं. बजाल्या 2 गोष्टी. पुढे सरकू. मग अजून जाऊ दे, एक सांगतो पुन्हा. आपण जागा घेतो, घर बांधतो आणि घर बांधल्याच्या नंतर जसा खेळ तशी वास्तू शांती.
तुमच्याकडे घर भरणी म्हणतात का? घर भरणी. आमच्याकडे वास्तुशांती म्हणतात. तुमच्याकडे बी म्हणतात का? एकच आहे मग, काय ताण नाही. आम्ही काय तुर्कस्तानमधले थोडीच आहेत. एकच आपले सगळंच. काय नाही, जसं बोलण्यात फरक असतो, काय नसतं. चला, वास्तुशांती, घर भरणी. घर भरणी केवढा बंगला असतो? 5000 स्क्वेअर फूट. लय इकून तिकून जर झरा असेल म्हणजे याचा तर 10,000 स्क्वेअर फूट. आणि लय 3च्या मोटरचा झरा असेल आवा तर 1-2 एकरात वाढा. बांधकाम थोडं तेवढं असतं काका? नाही. याची वास्तू करायला किती लोक? पूजा करायला, वास्तू करायला किती ब्राह्मण? मी सांगू का किती? याच्यावर अवलंबून. याच्यावर 6.5 कोटीचं घर बांधलं. तू होता ना रे, आपण पुण्याकडे गेलो, ज्याच्याकडे 11 साखर कारखाने येतं, त्याच्या वास्तूला गेलो. त्या महात्म्याच्या, महात्मा म्हणू की श्रीमंत म्हणू? महात्मा म्हणल्यावर तुम्ही मला पुन्हा बोलताल पैशावाल्याला महात्मा म्हणायला. हे असं आगाऊच काम आहे ना, उलटी दगड आमच्यावर. त्याच्यामुळे नाही, आपली वकीलन जे संगच शिद्रट ठुत नाही तुम्हाला काड्या घालायला. हो, 11 कारखान्याची युनिट त्याच्या ताब्यात. 4.5 कोटीचं घर. वास्तूला कोणते ब्राह्मण? भगवान श्री रामप्रभूची अयोध्येला प्राण प्रतिष्ठा केली तेच ब्राह्मण ती वास्तुपूजा करायला. तुम्हाला आणता येतात का? येते ना, येते ना. कोण म्हणते नाही येत? पैसे किती लागतील? कशा वास्तू असती? याच्यावर. चला, एक जणानं 5दा वास्तू केली. 2दा मी होतो. आता नाही करीत. कोण करता? करीत नाही आता कोणाची. घरची करीत नाही तर तुमची कशी करीन? 2दा मी ज्या वेळेला वास्तूला होतो त्यावेळेला 7.5 किलो होतं आपलं. आवरतो सव्रतो प्रिया वास्तू सबुजा भवजायम येत देवतः दोगरगरा सर्वामिद्यां ऋतुजन्या. अशा परिपाठात वास्तुशांती. महाराज दान 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 मंत्रोच्चार. 4.5 तास बसलेल्या लोकांच्या कष्ट्यात घाम आणि खाली टाकलेली चटई ओली झाली. पण तू बी 3-3 छटाक प्यालात जाग्यावर. आणि 4.5 तास मंत्रोच्चार. तरी बुवानं 1.5 महिन्याला फोन केला, घरात सुखच नाही. म्हणलं आम्ही जितकी वास्तूला होतो तितक्याला बंगल्यात पूर. तितक्याला बंगल्यात पूर. मला स्वयंपाक घरात पूर. आणि वरी खिचडीन भजे तळून खाय. ते म्हणले महाराज रागवायले कस काय? तुम्हाला दक्षिणा दिली नाही का? तेही दक्षिणा जाऊ दे रे म्हणलं, पण तो मग ऐकलं नाही ना. काय महाराज, मी आता राहतो मुंबईला आणि मुंबईला गाय कुठून आणू? त्याला मी सांगितलं होतं 7-7.5 किलो तूप जाळायला ना, तू 51 किलो जाळलं तरी तुला फायदा नाही. तुला वास्तुपूजा करायच्या दिवशी, त्या दिवशीपासून दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत तुझ्या बायकोला ॲलर्जी आहे गायीच्या शेणाची, तर चित्रात पण तुझ्या बायकोला गाय पाहू देऊ नको. ती फुल पाकिस्तानी आहे ना. तुझ्या बायकोला चित्रात सुद्धा गाय पाहू दाखवू नको, इतकी फुल पाकिस्तानी आहे. फक्त आज दुपारी 10:30 वाजल्यापासून 2:18 वास्तूचं मुहूर्त होतं. 10:30 वाजल्यापासून तर दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजेपर्यंत त्या बंगल्यात गाय बांध, त्या बंगल्यात गाय बांध. 6.5 कोटीचा बंगला बरं का बा, 6.5 कोटीचा. ते म्हणला गाय भेटत नाही. म्हणलं गिरगावकर पुरला तरी सुख नाही. 4.5 कोटीचं घर वारकरी बुवा शुद्ध करण्यासाठी एक रात्रीचे आणि अर्ध्या दुपारीचं शेण आणि गोमूत्र जितकं पडल तितकं एका विशिष्ट कोपऱ्यात खाली दफनवायचं असतंय आणि त्याच्यावर फरची बसून टाकायची. जागा शुद्ध करायची ताकद किती गाईत? एका. यशोदेकडे किती होत्या? चला आता बस झाले 3 पुरावे. बस झाले. आता 4 गोळ्या घेतल्या घामीन आणि आपल्याला जन्म करायचा पुन्हा, आहे का नाही? काही मर्यादा असली पाहिजे. मर्यादा मला सांगा मग. एका गाईत इतकी पावर आहे, एका गाईत इतकी पावर, एवढी पावर आहे. तुम्हाला अजून एकदा कारण सांगतो. चला, मागच्या कृतात्रेता युगामध्ये मागच्या काय काय करायचं? पाळणा बांधायचा. बापरे, तुमचं आता हे नवरदेव मंडपात आल्यावर तिथून पुढे बाशिंगाला सुरुवात. विठाला 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 विठाला
जाऊ द्या, तुम्ही तुमचं दोघच करा, फक्त बोलू नका. आणि तुम्ही माझ्याकडे बघा. मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र रावणाला मारून परत आलते. गाईचा चौथा पुरावा सांगतो हा. चौथा, यशोदेकडे का मग जन्म करू आपण. चौथा पुरावा सांगतो. रामचंद्र राजा रावणाला मारून परत आले. अयोध्येचं स्वराज्याची घडी बसली. आणि घडी बसल्याच्या नंतर एका कपडे धुणारानं निंदा केली. एका कपडे धुणारानं निंदा केली. आईसाहेबाला कुठं सोडलं? जंगलात. जंगलात सोडलं. बरं, ज्या जगाच्या माऊलीला जंगलात सोडलं ती गरोदर होती. सीता आईसाहेब गरोदर होत्या. आणि गरोदर स्त्रीला जंगलात सोडलं. पण महाराज ती पुण्यवान राजाची पोरगी होती. राजा जनकाची कन्या असल्यामुळं तिच्या बापाचं पुण्य होतं. स्वतः लक्ष्मी होती सोडून द्या, स्वयं लक्ष्मी होती सोडून द्या विठ्ठलराव. पण राजा जनकाची कन्या होती. तिच्या बापाला वैदेही जनक म्हणायचे. हा, कोण जनक? महाराज. महाराज ब्रह्मवेत्त्याला दारात उभं केलं. कोण ब्रह्मवेत्ता? शुकाचार्याचा ज्यानं भागवत सांगून उद्धार केला, राजा परीक्षितीचा भागवत सांगून ज्यांनी उद्धार केला, त्या शुकाचार्यानं दारात उभं केलं. शुकाने राजा जनकाला सांगा, जनक मी आलो. म्हणले, मी म्हणल्या येऊ नका. मी म्हणल्या येऊ नका. राजा परीक्षा सुखदेवांनी विचार केला, मी ब्रह्मवेत्ता आहे. शुकयाज्ञवल्क दत्त कपिल मुनी हरीशी जाणून हरी झाले. 4 ब्रह्मवेत्त्यापैकी मी ब्रह्मवेत्ता आहे. हे काय गिरगावचा बाळ आहे का? 4 ब्रह्मवेत्त्यापैकी एक ब्रह्मवेत्ता. कोण? शुकाचार्य, व्यासांचे पुत्र. कोण? व्यास, पाराशरांचे पुत्र. आणि शुकाचार्यांचे वडील व्यास कोण? व्यासोचिष्ट जगत्रया. विश्वातलं जेवढं ज्ञान आहे तेवढं व्यासांच्या तोंडातलंय. एवढ्या मोठ्या विद्वान बापाचा मी पुत्र असताना मला मी येऊ का म्हणलं येऊ देत नाहीत. राजा जनक बाहेर आले आणि मग विचारलं, का हो? मी येतोय. ऐका महाराज, एकटे या. ऐका महाराज, एकटे या. शुकाचार्याचं लग्न झालं का? नाही. अंगावर कपडे होते का? झोळी होती का? शर्ट होतं का? म्हणजे पाकिटाचा समन. पाकिटाचा समन तुम्हाला आहे हा? कारण मी शुकाचार्य नाही ना. खुद झालते होय गावकरी. म्हणजे मला सांगा काका, जर शुकाचार्य जनकाच्या घरी आले तर त्रास होता का? काहीच नाही. तरी एकटे या. मी हा शब्द नडला. महाराज इतकं तात्विक काटेकोरपणात ज्याचं जीवन आहे त्याला राजा जनक म्हणतात. आणि त्या जनकाची कन्या होती सीता. त्या राजा जनकाची कन्या होती सीता. महाराज त्या बापानं उदात्त अंतकरणानं केलेलं प्रेम माईनं कानात काय सांगितलं होतं? राजा जनकाच्या पत्नीनं कानात काय सांगावं? सीते, सासू सासऱ्याला माय बापा इतकं प्रेम लाव. माय बापा इतकं प्रेम लाव. महाराज राम वनवासाला गेल्याच्या नंतर एखाद्या वेळेस आईची चेष्टा केली पोरानं. राज्यमाता निंदू भरते केली. पण कैकेयीची चेष्टा सीता आई साहेबांना डोक्याच्या केसा इतकी पण नाही केली. डोक्याच्या केसा इतकी नाही. वनातून आल्याच्या नंतर पहिलं दर्शन कोण्या सासूचं घेतलं होतं माहिती तुम्हाला? रामायण नका बघू, रामायणात नाही पुरावा सापडायचा तो. दुसऱ्या पुराणात बघा. ज्या वेळेला राम वनवासाहून सीता आई साहेबाला घेऊन आले त्यावेळेला सर्वात पहिलं दर्शन अयोध्येत प्रवेश केल्याच्या नंतर कैकेयीच्या पायावर डोकं ठेवलं होतं. महाराज माईची आज्ञा इतकी पाळली होती. आणि मातृपितृवच्छलाचा अंतकरणात ठेवणारी माऊली, तिला साधू भेटला. त्या साधूचं नाव आहे रामायण. कोणी लिहिलं? वाल्मिकासारखा महात्मा भेटला. गंगेच्या तीरावर असताना आकाशाच्या परपटलानं सांगितलं, बाई आज सासऱ्याचं श्राद्ध आहे. आणि तिथं सीताई साहेबांनी पिंडतर्पण केलं. पिंडतर्पण केल्याच्या नंतर मग साक्षीला कोण? केतकीचं फुल वाहिलं. पितराला लाल फुल वाहत असतात. पितराला दुसऱ्या रंगाचं फुल चालत नाही. लालच फुल पितराला
पिंडाला लालच फुल चालतंय, लालच. तुमच्याकडे दुसऱ्या रंगाची फुलं असतील तर कुंकू कालवायचं, ते कुंखाच्या पाण्यात ते फुल बुडवायचं. आरक्त पुष्पहम तर्पणो भयस्थिता पिंडो भयो रक्त चंदनास्त ते वच अंगुष्ट. मी काय श्राद्धाचं कीर्तन करीत नाही, मला गाईचं महत्व सांगायचंय. मला महत्व कशाचं सांगायचंय? गाईचं सांगायचं. गाईचं कल्पना करा, केतकीचं फुल समर्पित केलं, भ्रष्ट झालं, बेमान झालं. आणि मग गाईला पिंड समर्पित केला, गावरान तुपाचं बोट लावून समर्पित केला. ज्या गंगेत पिंड टाकला होता का, ती गंगा सुद्धा विरोधात गेली. म्हणून आज सुद्धा त्या गंगेचं पाणी उघडं राहिलं की तिच्यात किडे पडत आहेत. ऐक नाही महाराज, बरोबर आहे ना? आजही त्या गंगेचं पाणी उघडं राहिलं की अनंत पाप्याचं पाप धुणारी गंगा आहे. पण आपल्याला आंघोळ करायची असेल तर वाळू मग आंघोळ करायची. आणि पाणी आंघोळीचं झालं की पुन्हा झाकून टाकायचं. उघडं राहिलं, रात्र गेली आणि दुसऱ्या दिवशीचा प्रकाश पडला की त्याच्यात किडे पडतात. खोटं बोलली, खोटं. चला, गाईच्या बाबतीत धेनूचं काय अवस्था आहे. आणि गाईला विचारलं, माय काय, गंगेच्या पात्रात उभी होती आणि गंगेचं पाणी पित असताना त्याच गंगेनं तोंडाला आखडलं. गाय न बोलल्यामुळं सीताई साहेबांना पुढे शाप दिला, मागून पवित्र होशील, पाठीमागून पवित्र होशील. ऐका पुढे, याचा छोटासा सिद्धांत ऐका. देवाला नैवेद्य ठेवण्यासाठी विद्वान लोकांकडे बघत जा, विद्वानकडे, भंगिऱ्याकडे बघत जाऊ नका, थोटांड्याकडे बघत जाऊ नका. निष्ठावंत, वेदोक्त, शास्त्रोक्त, पुराणोक्त, सनातन संस्कृतीतला, भारतीय संस्कृतीतला, आपल्या वैदिक संस्कृतीतला आणि भागवत संप्रदायातला आणि वारकरी संप्रदायातल्या निष्ठावंत लोकांकडे बघा. देवाला नैवेद्य ठेवत असताना चित्र भयो स्थितो हो भयकारा मंडला